अंतरवालीच्या दंगलीत शरद पवारांचा आमदार, भुजबळांचा आरोप, मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस एकमेव आशेचा किरण, मुख्यमंत्र्यांवर स्तुती सुमने. अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांवर दगडफेक झाली आणि त्याचे नियोजन आदल्या रात्री झाले होते. त्या बैठकीला शरद पवारांचा आमदार उपस्थित होता, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. मंत्रिमंडळात एकमेव आशेचा किरण आहे आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्यांनी ओबीसी समिती दिली, समाजाला निधी दिला, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर स्तुती सुमने उधळली आहेत. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न राज्यात पेटला असताना छगन भुजबळ यांनी नागपूरमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन केले. त्यावेळी छगन भुजबळ बोलत होते. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू असताना त्यावेळेस पोलिसांनी लाठीमार केला होता. त्यामध्ये अनेक महिला तसेच लहान मुले जखमी झाले. त्यानंतर उपस्थित जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. त्याच घटनेवरून छगन भुजबळ यांनी थेट पवारांवर निशाणा साधला. छगन भुजबळ यांनी म्हटलंय की अंतरवाली सराटीत 83 पोलिसांवर दगडफेक झाली आणि त्याचा प्लॅन आदल्या रात्री ठरला आणि त्यावेळेसच पवारसाहेबांचा एक आमदार त्या बैठकीत सहभागी होता. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना वस्तुस्थिती माहीत असतानाही शरद पवार त्या ठिकाणी गेले. निवडणूक आली तर जरांगे उभा राहतो, त्यामुळे जो जरांगेला पाठिंबा देतो त्याला निवडणुकीत धडा शिकवा, असं भुजबळ यांनी म्हटलंय. ते पुढे म्हणाले की तुम्ही एकत्र आला तर काही अशक्य नाही. माझ्या निवडणुकीवेळी जरांगे 2 दिवस आला. मला मराठ्यांची मतं मिळाली नाहीत, पण ओबीसी, एसटी, एससी आणि सर्व जाती माझ्या सोबत आल्या. मी जिंकलो. पवार साहेब, ज्या वेळेला हे सगळं जरांगे 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला ते उपोषण करत होते, काय ते आमचे हे सत्संग मुंडे तिकडे होते, त्याच्या अगोदर 25 वेळा त्या जरांगेनं उपोषण केलं. कोणी त्याला विचारलं सुद्धा नाही ते करायचे आणि सोडायचे, करायचे आणि सोडायचे. पण या वेळेला काय झालं, ज्यांना कंटाळला त्यांनी जा, बरं का, ज्यांना ऐकायचे कथा त्यांनी, हे आमची ओबीसी कथा आहे बाबा, पण ही सत्य कथा आहे. उपोषणाला बसल्या बरेच दिवस झाले. सरकारने त्यांना सांगितलं असेल, त्यांना अरे उठवा बाबा, त्यांना त्या हॉस्पिटलला घेऊन. तिथे काही महिला पण बसलेल्या होत्या, म्हणून पोलीस, महिला पोलीस सगळे गेले त्यांना आणायला. त्यांनी सांगितलं नाही, मी आता का झोप लागलेली आहे मला, आपण उद्या सकाळी या. रात्रीतून मिटिंग झाल्या. त्याच्यामध्ये काही आमदार होते, होय पवार साहेबांचे आमदार होते, मी नावं सुद्धा घेतले. त्यांच्यातलेच एक जे आहेत ते काय महाराज म्हणून काय म्हणतात ना, त्यांचा कुठले तरी महाराज, महाराष्ट्र काय अनेक गोष्टी बाहेर पडल्यानंतर यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तेव्हा तुफान दगडाचा मारा सुरू झाला. पोलीस पळत होते, घरामध्ये आश्रय घ्यायला, घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले, परत बाहेर चोपायचे. महिला पोलीस होत्या, त्यांना सुद्धा त्रास झाला. 84 पोलीस महिला पोलिसांसहित हॉस्पिटलमध्ये गेले. हा रेकॉर्ड आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे पहा आणि वर्तमानपत्रात सुद्धा ते फोटो आलेले दुसऱ्या दिवशी. हे झाल्यानंतर आता काही आवरतच नाही, किती मार खायचा डोकी. आणि मग केन चार्ज, ज्याला म्हणतात लाठीचार्ज झाला. मग पोलिसांनी जे आहे लाठीचार्ज केला आणि त्याच्यामध्ये लागला, अनेकांना मार लागला, मान्य आहे मला. पण पवार साहेबांनी अगोदर विचार करायला पाहिजे काय झालं. आणि बरं तिथे गेले तर मग पोलिसांकडे सुद्धा जाऊन यायचं. 84 लोक कसे जखमी झाले. पवार साहेब गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि हा बाबा मोठा लीडर झाला ताबडतोब. आणि मग निवडणुकीसाठी सुद्धा जे आहे त्यातली जी मंडळी जी आहेत ना, त्याच्या जाऊन पाया पडायचे. काय मग त्यातले जे आहे स्थानिक आमदार, त्यांना घरी बसवण्याचं काम आपल्या सगळ्या ओबीसी वर्गानं अतिशय इमानदार केलं. या सगळ्यामध्ये आज ओबीसी समिती नेमली. मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटल्यानंतर मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की अजिबात नाही,
खोटी सर्टिफिकेट चालणार नाही. आम्हाला आनंद आहे. किंबहुना मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मंत्रिमंडळात सुद्धा एकमेव आशेचा किरण आहे ते देवेंद्र फडणवीस, की जे आज समिती पाहिजे म्हटल्यानंतर समिती दिली, ताबडतोब सांगितलं ओबीसीचे पैसे सगळे द्या म्हटल्यानंतर द्यायला सुरुवात झाली. हा एकमेव. आणि सांगितलं त्यांनी की नाही खोटी सर्टिफिकेट असती तर त्याला सजा करू. पण देवेंद्र साहेब अनेक लोक जे आहेत काय करतात काय, आणि तुम्हीच सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे. अरे आमचा तर आहेच आहे, पण तुम्ही सुद्धा सांगितलं की आज सरकार आलं, ओबीसी आमचा बीजेपीचा डीएनए आहे, तो तुम्हाला सांभाळावा लागेल. कृतीनं तुम्हाला दाखवावं लागेल की ह्या ओबीसीला आम्ही सांभाळतो. ज्यावेळेला तुम्ही ओबीसीला सांभाळ त्यावेळेला हे दलित, आदिवासी, इतर सगळे लहान समाज तुमच्याच पाठीमागे उभे राहतील, कारण तुम्ही गरिबांचे मसीहा होणार आहात. कुठच्याही दबावाला बळी पडता का.